मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,61,956 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख हे आपण आज जमा केलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या थेट आदेशानंतर आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तब्बल 4,000 रुपये एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील जवळपास 93,26,000 शेतकरी कुटुंबे अशी आहेत जी मागच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत बसली होती। रोज मोबाईलमधला मेसेज तपासत होती, बँकेत जाऊन पासबुक अपडेट करत होती। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मागील अनेक महिन्यांपासून रखडलेला 9वा हप्ता आता 10व्या हप्त्यासोबत एकत्रितपणे दिला जाणार आहे। म्हणजेच 2,000 रुपयांचा 9वा हप्ता आणि 2,000 रुपयांचा 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून तब्बल 4,000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वी कृषी विभागाच्या आदेशानंतर पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे। आणि या 18 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का? तुमच्या खात्यावरती आज पैसे येणार का? कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा। आणि हो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। शेतकरी बांधवांनो, आता 1 मिनिट लक्ष द्या। बघा, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे। आणि नेमक्या अशाच वेळी सरकारकडून 4,000 रुपयांचा आधार तुमच्या खात्यात पडणार आहे। हा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। आता यासाठी कोणत्याही एजंटला पैसे द्यायची गरज नाही, कुठे फॉर्म भरायची गरज नाही, कोणत्याही कार्यालयात वेगळी धावपळ करायची गरज नाही। पण शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, मागच्या वेळी 8वा हप्ता मिळाला म्हणून यावेळी सुद्धा पैसे आपोआप खात्यात येतील असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका। कारण यावेळी पात्रता आणि अपात्रतेच्या अटींची पुन्हा नव्याने तपासणी केली जात आहे। आणि यामध्ये जे शेतकरी अपात्र ठरतील त्यांना या 4,000 रुपयांपासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनी इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचं आहे। तर मग कोणाला पैसे मिळणार नाहीत? सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। पहिला प्रकार बघा, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेलेलं आहे त्यांना अजिबात लाभ मिळणार नाही, नमोचा हप्ता मिळणार नाही। दुसरा प्रकार बघा, ज्यांच्या घरात 4 चाकी गाडी आहे, घरातील कोणी सरकारी नोकरीत आहे, कोणी पोलीस किंवा लष्करात आहे, घरात कोणी सरकारी पेन्शन घेत आहे, अशा शेतकऱ्यांना अजिबात लाभ मिळणार नाही। तिसरा प्रकार बघा, ज्यांची ई-KYC पूर्ण नाही आणि फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्यांना हा निधी अजिबात मिळणार नाही। चौथा प्रकार बघा, ज्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे फार्मर ID कार्ड काढले अशा शेतकऱ्यांना पण मोठा फटका बसणार आहे, त्यांना नमोचे पैसे मिळणार नाहीत। उलट अशा शेतकऱ्यांवरती पुढे कारवाई सुद्धा केली जाऊ शकते असं सरकारने स्पष्ट सांगितले। लक्षात ठेवा, फक्त ते शेतकरी पात्र आहेत जे खऱ्या अर्थाने गोरगरीब आहेत, कर्ज काढून शेती करतात
ज्यांना 2 वेळचं जेवण मुश्किल आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे 4,000 रुपये जमा होण्याची सुरुवात झाली आहे. आता मग हे पैसे कोणाला मिळणार? सरकारच्या माध्यमातून 4 अटी सांगण्यात आल्या आहेत. या 4 अटींमध्ये जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत. पहिली अट म्हणजे KYC आणि फार्मर ID कार्ड पूर्ण केलेलं असलं पाहिजे. दुसरी अट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असले पाहिजे. तिसरी अट म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे. चौथी अट म्हणजे या 14 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेत तुमचं खातं असलं पाहिजे. मग आता कोणत्या 14 बँकांमध्ये हे पैसे जमा होणार ते बघा. शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्ट सांगितले या 14 बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जाणार नाहीत. कारण मागच्या वेळी इतर बँकांमध्ये पैसे अडकून बसले होते. त्यामुळे यावेळी मोजक्याच बँका निवडण्यात आल्या आहेत. पहिली बँक युनियन बँक ऑफ इंडिया, दुसरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तिसरी इंडियन बँक, चौथी बँक ऑफ बडोदा, पाचवी युको बँक, सहावी IDBI बँक, सातवी बँक ऑफ महाराष्ट्र, आठवी इंडिया पोस्ट पेमेंट बँक, नववी फेडरल बँक, 10वी IndSInd बँक, 11वी RBL बँक, 12वी कर्नाटक बँक, 13वी AU स्मॉल फायनान्स बँक आणि 14वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या 14 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर आजच तुमच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मग आता कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आजच वाटप होणार आहे ते बघा. आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये आजच पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पुढच्या टप्प्यात वाटप केलं जाईल. आपल्या जिल्ह्याचं नाव यात आहे का ते नीट बघा. पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा अहिल्यादेवीनगर म्हणजेच अहमदनगर. या दोन्ही जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजच सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर बीड जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा. मराठवाड्यात पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि खरीप पेरणीच्या खर्चामुळे अनेक शेतकरी आर्थिक तणावाखाली सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हे 4,000 रुपये मिळणं किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यानंतर परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर पिकावर मोठा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे पैसे पेरणीच्या काळात मोलाचा हातभार लावणार आहेत. त्यानंतर बुलढाणा जिल्हा, गोंदिया जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील या भागांमध्ये कुठे भात लावणीची तयारी सुरू आहे, कुठे ऊसाच्या शेतीचा खर्च वाढलेला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक लाभार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून हप्त्याची वाट बघत होते. आणि पहिल्या टप्प्यातील शेवटचे 2 जिल्हे आहेत रायगड आणि ठाणे. अशा प्रकारे या 18 जिल्ह्यांमध्ये आजच पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. आता पुन्हा एकदा संपूर्ण यादी लक्षात घ्या. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, धाराशिव, नांदेड, रायगड आणि ठाणे. या 18 जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजच 4,000 रुपये जमा होणार आहेत. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसेल तर घाबरू नका. उरलेल्या जिल्ह्यांसाठी पुढचा टप्पा लवकरच येणार आहे. तुमची पात्रता व्यवस्थित असेल तर पैसे नक्की मिळतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला हप्ता मिळणारच नाही असं कोणी सांगत असेल तर त्या अफवेवर बिलकुल विश्वास ठेवू नका. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे खात्यात जमा झाले की कसं समजणार? मोबाईलवर मेसेज आला नाही तर काय करायचं? हे नीट लक्षात घ्या.
सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी मोबाईलवर संदेश येईलच असं नाही. काही बँकांचे SMS सर्व्हर उशिरा संदेश पाठवतात. काहींच्या खात्याशी जुना मोबाईल नंबर जोडलेला असतो. त्यामुळे मोबाईलवर संदेश दिसला नाही म्हणून लगेच हप्ता आला नाही असं समजू नका. सगळ्यात आधी आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲपमधून शिल्लक तपासा. वोंट नसेल तर जवळच्या ATMवर जाऊन मिनी स्टेटमेंट काढा. ATM उपलब्ध नसेल तर बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. आणि हे सुद्धा लक्षात घ्या, अनेक वेळा शेतकरी एका बँकेचं पासबुक घेऊन तपासतो, पण DBTची रक्कम दुसऱ्याच आधार लिंक खात्यात जमा झालेली असते. म्हणून फक्त अर्जात दिलेलं खातंच नव्हे तर आधारशी जोडलेली सर्व सक्रिय खाती एकदा तपासून घ्या. शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना. काही लोक सोशल मीडियावर सांगतील की हप्ता 3,000 रुपयांचा मिळणार. कुणी म्हणेल 5,000 रुपये एकदम येतील. कुणी सांगेल लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा. पण अशा लोकांपासून सावध रहा. नमो शेतकरी योजनेच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून आधार क्रमांक, बँक खातं, ATM कार्ड आणि OTP मागणाऱ्या फसवणुकीच्या घटना घडू शकतात. सरकारी हप्ता मिळवण्यासाठी कुणालाही ATM पिन सांगायची गरज नसते. OTP शेअर करायची गरज नसते आणि कोणत्याही अनोळखी ॲपमध्ये बँक माहिती भरायची गरज नसते. तुमची मेहनतीने कमावलेली माहिती कोणाला देऊ नका. शेतकरी बांधवांनो, 4,000 रुपये कदाचित कमी वाटत असतील, पण खरीप हंगामाच्या सुरुवातीला त्याच 4,000 रुपयांची किंमत खूप मोठी ठरते. त्या पैशात एखाद्या शेतकऱ्याला सोयाबीनचं बियाणं घेता येईल, कुणाला तुरीचं बियाणं घेता येईल, कुणाला युरियाची पोती विकत घेता येतील, कुणाला फवारणीचं औषध घेता येईल, तर कुणी ट्रॅक्टरच्या डिझेलचे पैसे भरेल. हे पैसे तुमच्यासाठी मोलाचे ठरतील यात शंका नाही. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद.